55 वर्षाच्या मामाकडून मामीला काहीच होत नव्हते हे मला समजल्यावर एकदा मामा बाहेर गेल्यावर मी मामीच्या खोलीत गेलो. तेव्हा त्यांच्या हातात लाकडापासून बनलेलं काहीतरी होतं. ते पूर्ण गोल होतं. दिसायला बेलनाच्या मुठीसारखं होतं, पण लांबीत होतं. मामीने एक पत्नी घेतली आणि त्या बेलनावर चढवलं आणि तिथेच मी ते दृश्य दरवाजाच्या हॉलमधून पाहून माझं पण दम निघेना. मग मी हिम्मत करून आतमध्ये गेलो. मला पाहताच मामीने निर्जीव वस्तूला उशीखाली लपवलं. मी म्हणालो, मामी, त्या वस्तूची गरज नाही. मला एक मोका द्या. त्या दिवशी मी इतका जोर लावला की सकाळी तिला चालतासुद्धा येत नव्हते. एके दिवशी तर अचानक कामवाली बाई घरात आली आणि म्हणाली, आता मला पण. मित्रांनो, माझं नाव साहिल आहे आणि माझं वय 23 वर्ष आहे आणि मी मोदीनगर, उत्तर प्रदेश येथे माझ्या मामा मामीकडे शिकायला आहे. माझ्या मामीच्या कुटुंबात मामी रेश्मा आणि माझे मामा विनोद आहेत. त्यांना एक छोटी मुलगी आहे, जी 19 वर्षाची आहे. तिचं नाव फरहान आहे. माझ्या मामांचे टेलरिंग दुकान आहे. ते लेडीज टेलर आहे. मामा 55 वर्षाच्या आसपास आहेत आणि मामी 50च्या आसपास आहे. माझी मामीही माझ्या मामांच्या दुकानात त्यांच्या कामात मदत करतात. मी एका कंपनीत नोकरी करतो. मामांची मुलगी सध्या 12वी शिकते. मामी आणि मामा दोघेही दुकानात असतात, म्हणून घरी आम्ही कामासाठी कामवाली बाई ठेवली आहे. कामवाली बाईचं नाव कमला आहे. आमचं कुटुंब साधारण आहे, पण साधारण कुटुंबातही कधी कधी असाधारण गोष्टी घडतात. एके दिवशी माझी मामी सकाळी उठली तेव्हा त्या म्हणाल्या की त्यांच्या खांद्यात दुखत आहे. तो शनिवारचा दिवस होता. बहिणीला शाळेत जायचं होतं आणि मामांना दुकानात जायचं होतं. माझी त्या दिवशी सुट्टी होती, म्हणून मी घरीच थांबणार होतो. सकाळी 10च्या सुमारास आमची कामवाली बाई आली. ती वयाने 40च्या आसपास आहे. तिने झाडू आणि भांडी वगैरे काम केली. तेव्हा मामी तिला म्हणाल्या की माझ्या कमरेला दुखत आहे. जाण्याआधी माझ्या कमरेची मालिश कर. मी माझ्या खोलीवर गेलो होतो. काही वेळाने मी ड्रॉइंग रूममध्ये चार्जर घ्यायला आलो. खाली खोली रिकामी होती. तिथे चार्जरही नव्हता. मला वाटलं की कदाचित दुसऱ्या खोलीत असेल. मी दुसऱ्या खोलीत गेलो. खोलीत पूर्णपणे प्रवेश करण्याआधी मला मामीच्या तोंडातून हे शब्द ऐकू आले, कमला, जरा माझ्या व्यक्तिमत्वावर ही हात मार. खूप कडक होत आहे. मामींचे हे शब्द माझ्या कानात पडताच मी तिथेच थांबलो. मग मी खोलीत डोकावून पाहिलं तेव्हा दिसलं की कमला गुडघ्यांवर होती. माझी मामी बसली होती आणि तिची पाठ मोकळी होती. कमला तिच्या मानेवर मालिश करत होती. मामीचं तोंड दुसऱ्या बाजूला होतं. त्यांना माझ्या येण्याची चाहूलही लागली नव्हती, नाहीतर त्यांना कळलं असतं की कोणी त्यांना पाहत आहे. मग मी पाहिलं की कामवालीने हातात तेल घेतलं आणि मामीच्या व्यक्तिमत्वांना मालिश करायला लागली. माझ्या मामीचे व्यक्तिमत्व मला बाजूने दिसत होते. त्यावरून पूर्ण मोकळ्या होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व खूपच मस्त होते. बाजूनेही अर्ध दिसत होते. तेव्हाच कमलाने त्यांचे व्यक्तिमत्व आपल्या बोटामध्ये घेतले. मामीच्या तोंडातून एकदम आवाज करत शिस्कारी घेतली. त्या म्हणाल्या, जरा हळू कर कमला. कमला म्हणाली, बाजी, तुम्हाला असं पाहून मला जोश येतो. मग त्या दोघी हसू लागल्या. त्यांना समस्ती करताना पाहून माझी हालत खराब होऊ लागली. मी यापूर्वी अनेक स्त्रियांसोबत सुंदर वेळेचा अनुभव घेतला होता, पण मामीबद्दल कधी असा विचार केला नव्हता.
काही वेळ मसाज करून घेतल्यावर मामीने कमलाला म्हणालं, चल अब तू जा, मला पुढचं काम ही करायचं आहे. कमलाने तेल बाजूला ठेवलं आणि बाहेर यायला उठली. मीही हळूच तिथून मागे सरकलो. कमला गेल्यावर मी पुन्हा खाली आलो. पण तेव्हा मी पाहिलं की मामीने दार बंद केलं होतं. मला काहीच माहीत नव्हते की आत मामी काय करत आहे. मी एक खुर्ची उचलून दाराच्या वरच्या रोशनदानासमोर लावली. मी त्यावर चढून आत डोकावलो. मी पाहिलं की माझी मामी पूर्ण मोकळ्या होत्या. तिला पाहून माझी भावना खूपच दाटून आली होती. त्या कपाटात काहीतरी शोधत होत्या. मामींची मोकळी बाजू स्पष्टपणे दिसत होती. तिची इतकी भारी बाजू होती की मी कधी लक्षच दिलं नव्हतं. मग त्यांनी कपाटातून काहीतरी काढलं. कपाट बंद करून त्या वळल्या तेव्हा मी थक्क झालो. त्यांच्या हातात लाकडापासून बनलेलं काहीतरी होतं. ते पूर्ण गोल होतं. दिसायला बेलण्याच्या मुठीसारखं होतं. मामीने पत्नी काढलं आणि त्या बेलण्यावर चढवलं. मी रोशनदानातून पाहत असताना मामीने त्या बेलण्यासारख्या वस्तूवर कवर चढवलं आणि त्या पलंगावर आडव्या झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ओढ दिसत होती. त्याने डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला. त्या वस्तूचा स्पर्श होताच मामीच्या अंगात जणू वीज संचारली. त्यांच्या तोंडातून पुन्हा एकदा तो शिस्कारीचा आवाज आला, जो कमला मसाज करत असताना आला होता. मामी आता स्वतःच्या जगात हरवून गेल्या होत्या. त्या वस्तूचा वापर करताना त्यांच्या हालचालीमधील एक प्रकारची व्याकुळता स्पष्ट जाणवत होती. त्याचं ते भरलेलं शरीर आणि त्यावरील ते मोकळेपणा पाहून माझ्या मनावरचा ताबा सुटत चालला होता. मी आजवर बाहेरच्या जगात खूप काही पाहिलं होतं, पण आपल्याच घरात आपल्या मामीला अशा अवतारात पाहणं ही कल्पनाच माझ्यासाठी खूप चावट आणि थरारक ठरत होती. त्यांचा श्वास आता वेगवान झाला होता. मामी अधूनमधून कमलाचं नाव पुटपुटत होत्या. कदाचित मगाशी झालेली ती मस्ती अजूनही त्यांच्या डोक्यात होती. त्या वस्तूचा आणि मामीच्या शरीराचा तो खेळ जवळजवळ 25 मिनिट सुरू होता. शेवटी एक जोराचा निश्वास टाकत मामी शांत झाले. त्यांच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते आणि चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होतं. काही वेळाने त्याने स्वतःला सावरलं. ती वस्तू स्वच्छ करून पुन्हा कपाटल्या कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवली. मी पटकन खुर्चीवरून खाली उतरलो आणि मांजाच्या पावलाने माझ्या खोलीत जाऊन शिरलो. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला वाटत मामीला खाली त्यांचा आवाज येईल. थोड्या वेळाने मामीने दार उघडायचा आवाज आला. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि पाणी पिऊ लागल्या. मी माझ्या खोलीत पडल्या विचार करत होतो. मामीचं हे गुपित आता फक्त मला माहीत होतं. त्या साधारण टेलरच्या पत्नीमध्ये एवढी असाधारण आग दडलेली असेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. आता मला मामीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला होता. मी माझ्या खोलीत परतलो. खरा पण माझ्या डोळ्यासमोर मामीचा तो अवतार जात नव्हता. ज्या मामीला मी आजवर फक्त एक साधी गृहिणी आणि मामांना कामात मदत करणारी पत्नी म्हणून पाहिलं होतं, तिचं हे मादक रूप माझ्यासाठी पचवणं कठीण जात होतं. काही वेळानंतर मामीने मला जेवायला हाक मारली. साहिल, अरे खाली ये, जेवण तयार आहे. त्याचा आवाज अगदी नेहमीसारखा शांत होता. जणू काही झालंच नाही. मी सावध पावलांनी खाली गेलो. मामी डायनिंग टेबलवर ताट वाढत होती. मगाशी पाहिलेली ती असाधारण मामी आणि आता समोर उभी असलेली साधारण मामी, या जमीन आसमानाचा फरक होता.
जेवताना माझं लक्ष सारखं मामीच्या हाताकडे आणि त्यांच्या देहबोलीकडे जात होतं. त्यांच्या कपाळावर अजूनही हलका घामाचा ओलावा होता. मी मुद्दाम विचारलं, मामी, कंबरदुखी कशी आहे आता? कमलाने नीट मालिश केली का? माझा प्रश्न ऐकताच मामी क्षणभर थबकली. त्यांच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म बदल झाला, जो कदाचित फक्त मलाच जाणवला. त्या किंचित हसल्या आणि म्हणाल्या, हो रे. तिने हात लावला आणि थोडं तेल चोळलं तर बरं वाटतंय आता, पण अजून थोडा जडपणा आहेच. मामी असं म्हणत असताना त्यांनी पदर नीट केला, पण मला त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक दिसली. मला राहवलं नाही. मी म्हणालो, मामी, तुला जर जास्त त्रास होत असेल तर मी पण थोडी मदत करू शकतो का? माझं हे वाक्य ऐकून मामीने थेट माझ्या डोक्यात पाहिलं. त्या नजरेत एक प्रकारची समज होती की कदाचित मला काहीतरी कळलं आहे. त्या काहीच बोलल्या नाहीत, फक्त एक गूढ स्मितहास्य केलं. दुपारची वेळ होती. घर शांत होतं आणि त्या शांततेत आम्हा दोघांमधील हे गुपित एक वेगळीच उष्णता निर्माण करत होतं. जेवण झाल्यावर मामी किचनमध्ये गेली आणि मी पुन्हा माझ्या खोलीत आलो. पण थोड्याच वेळात मामी माझ्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली. तिने दरवाजा आतून कडी लावली. माझं हृदय आता गळाशी आलं होतं. ती जवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, साहिल, तू मगाशी वरून सगळं पाहत होतास ना? मामीने विचारलेला तो प्रश्न ऐकून माझ्या तोंडून शब्दच फुटेना. मला वाटलं आता मामी मला जोरात ओरडणार किंवा रागवणार, पण त्यांच्या आवाजात राग नव्हता. उलट एक वेगळीच थरथर आणि मादकता होती. मी अडखळत म्हणालो, ते मामी, मी फक्त चार्जर शोधायला आलो होतो. आणि मामी हळू चालत माझ्याजवळ आली. तिने तिचा हात माझ्या खांद्यावर ठेवला. तिचा हात अजूनही तेलकट होता आणि त्यातून त्या मालिशच्या तेलाचा सुवास येत होता. ती म्हणाली, साहिल, लपवू नकोस. मला आरशात तुझी सावली दिसली होती, पण तू मध्येच का थांबलास? तुला जे पाहिजे होतं ते पूर्ण पाहिलं असतंस. मामीचं हे रूप बघून मी अवाक झालो. तिने हळूच तिचा पदर सैल केला. मगाशी कमलाने केलेली मालिश आणि त्यानंतर मामीने स्वतःसोबत खेळलेला तो खेळ, यामुळे तिच्या शरीरावर एक वेगळीच लाली चढली होती. ती म्हणाली, तुझ्या मामांना आत्ता वय झालं आहे. त्यांना या गोष्टीत रस उरला नाहीये, पण माझ्या शरीराची ही आग, ती शांत व्हायला तयार नाही. मामीने माझा हात धरला आणि हळूच तिच्या कमरेकडे नेला. मगाशी कमलाने फक्त सुरुवात केली होती, पण तिला घाई होत होती. तू मगाशी विचारत होतास ना की मी मदत करू का? मग आता करून दाखव मदत. तिच्या त्या चावट शब्दांनी माझ्या मनातली भीती पूर्णपणे संपली आणि त्याची जागा एका वेगळ्याच भावनेने घेतली. मी मामीच्या जवळ गेलो. तिच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. मामीने माझे डोळे पाहिले आणि ती पुन्हा एकदा मगासारखीच हसली. पण यावेळी ते हसू एका मामीचं नव्हतं, तर एका स्त्रीचं होतं, जिची स्वप्न आणि इच्छा अनेक वर्षापासून दडपली गेली. बाहेर दुपारचं ऊन तापलं होतं आणि घरात आम्ही दोघं एका अशा प्रवासाला सुरुवात करणार होतो, ज्याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. मामीने कपाटाकडे इशारा केला आणि म्हणाली, ते बेलन बघितलंस ना? आता मला त्याची गरज नाही, कारण आज माझा भाचा घरी आहे. मामीने जेव्हा म्हटलं की आता मला त्या लाकडी बेलनाची गरज नाही, तेव्हा माझ्या मनातली उरली सुरली भीतीही जळून खाक झाली होती. मामीचा तो मोकळेपणा आणि तिची भरलेली शरीरसृष्टी पाहून मी स्वतःवरचा ताबा फार गमावून बसलो होतो.
मी हळूच मामीच्या मागे गेलो. तिच्या पाठीवर अजूनही तेलाचा तवंग होता, जो तुपाच्या प्रकाशात चमकत होता. मामीने डोळे मिटले आणि एक दीर्घ सुस्कारा सोडला. मी माझे हात तिच्या कमरेवर ठेवले. मामीच्या अंगावर शहारा आला. ती कुजबुजली. साहिल, तुझ्या हातामध्ये तुझ्या मामापेक्षा जास्त ताकद आहे. मी माझे हात हळूहळू वर सरकवले. मगाशी कमला जिथे मालिश करत होती, तिथे आता माझे हात होते. मामीने तिची मान एका बाजूला झुकवली, ज्यामुळे तिची गोरी मान पूर्णपणे उघडी पडली. मी तिच्या कानाजवळ हळूच कुजबुजलो. मामी, तू आजवर हे सगळं कसं लपवून ठेवलंस? तिने मागे वळून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे आता पूर्णपणे कामातूर झाले होते. तिने माझा हात पकडला आणि तिच्या छातीवर ठेवला, जिथे तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. साहिल, घरच्या जबाबदाऱ्या आणि या वयातल्या गरजा कोणाला सांगणार? पण आज तू पाहिलंस तर मलाही वाटलं की आता लपवण्यात काय अर्थ आहे. मामीने हळूच तिच्या कवळच्या गाठी सोडायला सुरुवात केली. तिचं ते भरलेलं शरीर आता हळूहळू माझ्यासमोर दिसून येत होतं. तिची ती बाजू, जो मी मगाशी रोशनदानातून अर्धीमुर्दी पाहिली होती, ती आता माझ्या अगदी जवळ होती. तिची त्वचा लोण्यासारखी मऊ होती. मी मामीला जवळ ओढलं. आमची शरीर एकमेकांना स्पर्श करत होती. मामांच्या शरीरातून येणारा तो मालिशच्या तेलाचा आणि अत्तराचा समिश्र सुवास मला वेड लावत होता. मामीने तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले आणि म्हणाले, आज घरी कोणी नाही आहे साहिल. आज मला ते सुख दे, ज्याची मी वर्षानुवर्ष वाट पाहिली आहे. त्या निर्जीव बेलनापेक्षा मला आज तुझा जिवंत स्पर्श हवा आहे. खोलीत आता फक्त आमचे वेगवान श्वास ऐकू येत होते. मामीने मला पलंगाकडे ओढलं आणि आम्ही दोघं त्या शांत दुपारी एका चावट कथा आणि थरारा खेळायला सुरुवात केली, ज्याची गुपित कायमची त्या खोलीतच बंद राहणार होती. मामीने पलंगावर आडवं होताच मला जवळ खेचलं. तिच्या चेहऱ्यावरची ती लाली आणि डोळ्यामधील ती ओढ पाहून मी पूर्णपणे भारावून गेलो होतो. मामीने माझा हात धरला आणि तिच्या पोटावरून खाली फिरवत नेला. ती कुजबुजली. साहिल, आजवर तुझ्या मामांनी फक्त शिवणकाम आणि दुकान पाहिलं, पण या शरीराची शिवण किती उधळली गेली आहे हे कधी पाहिलंच नाही. मी मामीच्या अंगावर झुकलो. तिच्या उघड्या पाठीवरचे तेलाचे ठिपके माझ्या छातीला स्पर्श करत होते. मामीने तिचे पाय माझ्या भोवती गुंफले आणि मला अधिकच जवळ घेतलं. तिचे ते भरलेले ओठ आणि वेगाने चालणारा श्वास खोलीतल्या उष्णतेत अधिकच भर घालत होता. मी मामीच्या कानापाशी जाऊन म्हणालो, मामी, तुला भीती वाटत नाही का? जर कुणी आलं तर? त्यावर मामीने एक मादक हसून उत्तर दिलं, आज कोणीही येणार नाही साहिल. बहिणीची शाळा उशिरा सुटणार आहे आणि तुझे मामा आज दुकानात कामात अडकलेत. आज फक्त तू आणि मी आणि हे अघोषित नातं. मामीने आता स्वतःहून पुढाकार घ्यायला सुरुवात केली. तिने माझे कपडे हळूहळू दूर केले. तिचे ते मऊ हात जेव्हा माझ्या शरीराला स्पर्श करत होते, तेव्हा मला जाणीव झाली की मामीला या गोष्टीचा किती अनुभव आणि किती गरज होती. तिने मगाशी त्या वेलासोबत जे काही केलं होतं, ते आता मी माझ्यासोबत प्रत्यक्ष अनुभवायला आतुर होती. साहिल, मला हेच हवंय, जे तू मगाशी बघत होतास. मामीने माझ्या डोळ्यात रोखून पाहत म्हटलं. तिने मला खाली पाडलं आणि ती स्वतः माझ्यावर आले. तिचे मोठे केस माझ्या चेहऱ्यावर पडले होते. मामीचे ते भरलेले शरीर आणि जी उबदार त्वचा आणि तिच्या शरीरातून निघणारी ती सावट ऊर्जा
मला एका वेगळ्या जगात घेऊन गेली. आम्ही दोघांनीही समाजाचे सगळे नियम, नाताच्या मर्यादा त्या खोलीच्या बाहेर सोडल्या होत्या. खोलीत आता फक्त गादीचा आवाज आणि मामीच्या तोंडातून निघणारे ते सिसकारीचे स्वर घुमत होते. मामी आता पूर्णपणे साहिलची रेश्मा झाली होती. तिने मला घट्ट मिठी मारली आणि आम्ही त्या निषिद्ध आनंदाच्या शिखराकडे कूच केलं. मामी आणि मी त्या निषिद्ध आनंदाच्या शिखराकडे पोहोचताच होतो. मामीचे डोळे मिटलेले होते आणि ती माझ्याच मिठीत पूर्णपणे विरघळली होती. खोलीतली उष्णता शिगेला पोचली होती. पण अचानक खोलीच्या अर्धवट उघड्या दारापाशी काहीतरी हालचाल झाली आणि कचाक असा आवाज आला. मी दचकून दाराकडे पाहिलं आणि माझे हातपाय थंड पडले. समोर कमला उभी होती. तिने तिच्या कामाच्या पिशवीतून काहीतरी विसरल्यामुळे ती परत आली असावी. ती तिथेच थबकली होती. तिचे डोळे विस्फारले होते आणि तिच्या चेहऱ्यावर आजच्यापेक्षा एक वेगळीच सावट चमक होती. मामीनेही डोळे उघडले आणि समोर कमलाला पाहून ती पूर्णपणे गोरीमोरी झाली. तिने पटकन चादर अंगावर ओढली. पण आता खूप उशीर झाला होता. कमला तिथेच उभी राहून हसली आणि दबक्या आवाजात म्हणाली, बाजी, मी तर फक्त मलम विसरले होते म्हणून आले होते. पण इथे तर तुम्ही स्वतःच मलम शोधून काढलात की. मामीची अवस्था बघण्यासारखी झाली होती. ती थरथरत म्हणाली, कमला, तू हे कुणाला सांगणार नाहीस ना? कमला हळूच पावलं टाकत खोलीत आली आणि तिने दाराची कडी लावली. ती आमच्या पलंगाजवळ आली आणि मामीच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाली, बाजी, मी कशाला कुणाला सांगू? मी तर मगाशीच तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला असं पाहून मला जोश येतो. आता तर तुम्ही प्रत्यक्ष रणांगणात आहात. कमलाने माझ्याकडे एक रोखून आणि मादक कटाक्ष टाकला. तिच्या नजरेत आता भीती नव्हती, तर या खेळात सामील होण्याची इच्छा होती. ती म्हणाली, साहिल बाबा, तुम्ही तर मोठी शिकारी निघालात. मामीची ही आग विझवणं एकट्याचं काम नाहीये. बाजी, तर तुमची हरकत नसेल तर मी थोडी मदत करू का? मामीने आणि मी एकमेकांकडे पाहिलं. मामींच्या चेहऱ्यावर आता भीतीची जागा एका संमतीने घेतली होती. कमलाने तिची ओढणी बाजूला सारली आणि आमच्या शेजारी पलंगावर बसली. एका गुपिताने आता दुसऱ्या गुपिताला जन्म दिला होता. ती दुपार आता फक्त मामी आणि भाजाची राहिली नव्हती, तर त्यात कमलाचाही तडका लागला होता. कमला पलंगावर बसली आणि तिने मामीच्या खांद्यावर हात ठेवला. मामी अजूनही थोडी साशंक होती, पण कमलाच्या स्पर्शाने तिलाही एक वेगळाच आधार मिळाला. कमला माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसली आणि म्हणाली, काय साहिल बाबा, नुसतं बघतच राहणार की? मला पण थोडासा या सुखाचा वाटा देणार. मगाशी बाजींची मालिश करतानाच माझ्या अंगातली वीज कडाटली होती. आता तुम्हाला असं एकत्र पाहून मला राहवत नाहीये. मामीने कमलाकडे पाहिले आणि हळूच म्हणाली, कमला, तुला हे सगळं माहीत आहे का? कमला मोठ्याने हसली आणि तिने तिचे कपडे सेल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, बाजी, मी अनेक घरामध्ये काम करते, पण तुमच्या घरासारखी गरम माणसं मी कुठेच पाहिली नाहीत. साहिल बाबा, मला पण करा. तसं बाजींना करत होतात, तसंच मलाही आज तुमची ताकद अनुभवायची आहे. मी आता पूर्णपणे भानावर आलो होतो. मामी एका बाजूला आणि कमला दुसऱ्या बाजूला. कमलाचं शरीर मामीपेक्षा थोडं वेगळं, पण तितकंच भरलेलं होतं. तिने माझा हात धरला आणि तिच्या पोटावर ठेवला. बघा ना साहिल बाबा, तुमच्यामुळे माझी काय अवस्था झाली आहे.
ती पुटपुटली. मामी आता शांत झाली होती. तिने कमलाला जवळ ओढलं आणि दोघींनी एकमेकांना साथ द्यायला सुरुवात केली. त्या दोघींना असं एकत्र पाहून माझ्या मनातील इच्छा अनावर झाली. मामी म्हणाली, साहिल, कमला आपलीच आहे. तिला जे हवंय ते दे. मग काय, त्या खोलीत एकाच वेळी 2 स्त्रियांच्या इच्छांची आग शांत करण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. कमला मामीच्या मनाने थोडी जास्तच अनुभवी आणि चावट निघाली. ती नवनवीन गोष्टी सुचवत होती. मामी आणि कमला आता एकमेकींच्या स्पर्शात आणि माझ्या प्रेमात चिंब भिजल्या होत्या. खोलीत आता फक्त शिसकाऱ्यांचे आणि बांगड्यांचा आवाजांचे प्रतिध्वनी उमटत होते. एका बाजूला मामीचं ते लोण्यासारखं शरीर आणि दुसऱ्या बाजूला कमलाची ती रांगडी ओढ. मी त्या दोघींच्यामध्ये असा काही अडकलो होतो की मला आजूबाजूच्या जगाचा पूर्ण विसर पडला होता. ती दुपार आता फक्त एका गुपिताची राहिली नव्हती, तर ती एका असाधारण कराराची सुरुवात होती, जी मोदीनगरच्या त्या छोट्याशा घरात कायमचा दडून राहणार होता. कमलाने मामीच्या अंगावरची उरली सुरली चादरही बाजूला सारली. आता माझ्यासमोर 2 पूर्णपणे वेगळी पण तितकीच मादक शरीर होती. एकीकडे मामीचं ते खानदानी, गोड आणि थोडं लाजणारं रूप होतं, तर दुसरीकडे कमलाचं ते अनुभवाने भरलेलं आणि कमालीचं शरीर होतं. कमला मामीला म्हणाली, बाजी बघा तर खरं, तुमचा भाचा किती तरबेज निघाला. तुमचं नशीब मोठं आहे. मामीने लाजून आपली नजर झुकवली, पण कमलाने मामीची हनवटी धरून तिला माझ्याकडे पाहायला भाग पाडलं. मामी म्हणाली, कमला, तू आज मला माझ्याच भाच्यासमोर मोकळं केलंस, पण आता मला त्याची पर्वा नाही. कमलाने पुढाकार घेतला आणि ती माझ्या आणि मामीच्या मध्ये शिरली. तिने मामीच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. मामीसाठी हा अनुभव एकदम नवीन होता, पण कमलाच्या त्या स्पर्शाने मामीनेही प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. मी त्या दोघींना असं एकमेकीत गुंफलेलं पाहून स्वतःवरचा ताबा फार विसरलो होतो. मी कमलाला मागून पकडलं आणि मामीला समोरून. मामीच्या तोंडातून एक मोठा आवाज निघाला, आह साहिल. हळू. पण कमला हसून म्हणाली, नाही बाजी, आज हळू चालणार नाही. आज तर मोदीनगरमध्ये भूकंप व्हायला हवा. त्या खोलीत आता एकामागून एक थरारक प्रसंग घडत होते. कमला अधूनमधून मामीला चिडवत होती आणि मामी हळूहळू अधिक तीट होत चालली होती. कमलाने मला तिच्याकडे ओढलं आणि म्हणाली, आता बाजींना जरा विश्रांती द्या आणि माझ्याकडे लक्ष द्या. तिने मला अशा पद्धतीने स्पर्श केला की मला माझ्या शरीरात रक्ताची गती वाढल्यासारखी वाटली. बाहेरून अचानक पक्ष्यांच्या फडफडांचा आवाज आला, जणू तेही या असाधारण घटनेने साक्षीदार आहे. मामी आता पूर्णपणे थकली होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते समाधान मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. कमलाने पुन्हा एकदा मामीची आणि माझी नजरानजर घडवून आणली आणि म्हणाले, बाजी, आता ही आपली रोजचीच मेजवानी असेल. काय म्हणता? मामीने फक्त मान डोलावली. त्या दुपारी आम्ही तिघांनी मिळून एक असं नातं तयार केलं होतं. या जगाच्या नजरेत चुकीचं असलं तरी आमच्यासाठी त्या क्षणी सर्वात मोठं सुख होतं. आम्ही तिघंही त्या मादक खेळात इतके दंग होतो की बाहेर काय चाललं याचं भानच राहिलं नव्हतं. पण अचानक खालच्या मजल्यावरचा मुख्य दरवाजा जोरात उघडला आणि धावत्या पावलांचा आवाज जिना चढून वर यायला लागला. मामी, अरे आज शाळेला लवकर सुट्टी मिळाली. मामी, कुठे आहात तुम्ही? ही फरहान होती, माझी 19 वर्षाची छोटी मुलगी.
एकताच मामीच्या चेहऱ्यावरची रंग उडाला. साहिल, फरहान आली. जर तिने आपल्याला या अवस्थेत पाहिलं तर अनर्थ होईल. मामी थरथरत कपडे शोधू लागली. कमलाने मात्र कमालीचा संयम दाखवला. तिने पटकन तिची ओढणी सावरली आणि मामीला सहाय्य केलं. पण फरहान थांबायला तयार नव्हती. ती सरळ माझ्या खोलीच्या दिशेने आली. तिने दरवाजा ढकलला, जो सुदैवाने मामीने मगाशी कडी लावली होती. मामी, आतून कडी का लावली आहेस? साहिल, तू आत आहेस का? तिने दरवाजा जोरजोरात वाजवायला सुरुवात केली. खोलीत आता स्मशान शांतता पसरली होती. आम्ही तिघही एकमेकांकडे बघत होतो. मामीने घाईघाईने तिची साडी सावरली, पण तिचे केस विस्कटलेले होते आणि चेहऱ्यावरची ती लाली लपवणं कठीण होतं. कमलाने डोळ्यानेच खुणावलं आणि ती दारापाशी गेली. कमलाने हौस कडी उघडली आणि बाहेर डोकावली. अगं फरहान बेबी, ओरडू नकोस. बाबीच्या कमरेत जोरात कळ आली होती, म्हणून मी त्यांना इथे झोपून तेल चोळत होते. साहिल बाबा पण इथेच मदत करत आहेत. फरहानने संशयाने आत पाहिलं. तिची नजर विस्कटलेला पलंग, मामीचा तो घामाजलेला चेहरा आणि माझ्याकडे गेली. तिने एक पाऊल आत टाकलं आणि खोलीत पसरलेल्या त्या अत्तर आणि घामाच्या उग्र वासाने तिचं नाक मुरडलं. तिचे डोळे आधी मामीवर आणि मग माझ्यावर स्थिरावले. फरहान आधी साधी मुलगी नव्हती. तिला या वातावरणातलं काहीतरी वेगळं जाणवलं होतं. ती हळू हसली आणि मामीच्या जवळ जाऊन म्हणाली, मामी, कंबरदुखीसाठी हे कसलेलं तेल वापरताय तुम्ही? आणि साहिल, तुझा चेहरा इतका लाल का झालाय? मामी काही बोलण्यापूर्वीच फरहानने पलंगावर पडलेलं ते लाकडी बेलन पाहिलं, जे मामी घाईत लपवायला विसरली होती. फरहानने ते हातात घेतलं आणि आमच्या तिघाकडे पाहून एक तिरकस हास्य केलं. तर हे चालू आहे का इथे? मामी, मला वाटलं होतं की तुम्ही फक्त मामांनाच घाबरता, पण तुम्ही तर इथे मोठी पार्टी सुरू केली आहे. आमच्या सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. पण ट्विस्ट असा होता की फरहान ओरडली नाही किंवा रडली नाही. तिने दरवाजा पुन्हा एकदा आतून बंद केला आणि कडी लावली. ती माझ्या जवळ आली. जे काही म्हणाले, आमची पायाखालची जमीन सरकली. मित्रांनो, पुढचा भाग खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, म्हणून राहिलेली कथा पुढच्या भागात सांगणार आहे. त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.